मी डॉक्टर बळीराम इंद्र सिंह चव्हाण, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र लामकानी, तालुका जिल्हा धुळे, शासनामार्फत दिनांक 8 मार्च 2026 पासून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गर्भाशय मुखाचे कॅन्सर पासून संरक्षण मिळवण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते मोफत HPV व्हॅक्सिन मोहिमेचे शुभारंभ करण्यात आले। त्याच दिवशी आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री जयकुमारजी भाऊ रावल यांच्या हस्ते पण उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथे HPV व्हॅक्सिनेशनचे शुभारंभ करण्यात आले। या मोहिमेमध्ये वय वर्ष 14 वर्ष पूर्ण व 15 वर्ष आतील सर्व मुलींना मोफत HPV व्हॅक्सिनेशन करण्यात येणार आहे। या मोहिमेचे उद्दिष्ट एवढेच की आपल्या देशामध्ये दर वर्षाला 70 ते 80 हजार महिला या गर्भाशय मुखाच्या कॅन्सर पासून मृत्युमुखी पडतात। हे प्रमाण भारतातील सर्वाधिक असल्यामुळे शासनाने याची दखल घेऊन संपूर्ण देशामध्ये HPV लसीकरण मोफत काम करण्याचे हाती घेतले। परंतु मोहिमेचे सुरू होण्याच्या अगोदरपासून व आज देखील काही समाजकंटकांनी या लसीविषयी चुकीची अफवा पसरवली व मुली आणि पालक वर्गात गैरसमज व भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले। सध्याच्या जगात सोशल मीडिया हे मीडियासारखे काम करत आहे। त्यामुळे लसीविषयी निगेटिव्ह बोलणारे, जसे की लसीमुळे वंध्यत्व निर्माण होईल, भारतातील लोकसंख्या कमी करणे असे बोलण्याचे काम काही समाजकंटक बोलत आहेत। तरी नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता पुढे येऊन आपल्या 14 वर्ष पूर्ण व 15 वर्ष आतील मुलींना HPV लसीकरण करून गर्भाशय मुखाच्या कॅन्सर पासून सुरक्षित करावे। सदर लस ही गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहे। खाजगी रुग्णालयांमध्ये हीच लस 4000 रुपयाला देण्यात येते। हीच लस शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध शासनामार्फत करण्यात आलेली आहे। तरी सर्व पालकांनी आपल्या 14 वर्ष पूर्ण व 15 वर्ष वयोगटात आतील मुलींना ही लस देऊन कॅन्सर आजारापासून संरक्षण करून सर्व शासकीय रुग्णालयाला व सरकार शासनाला सहकार्य करावे। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण।